फार फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. विठ्ठल रखुमाई पंढरपूरला बरेच जण गेले असतील. विठ्ठलाचं मंदिर, विठ्ठल पुढे एकटेच उभे आहेत आणि रुक्मिणी मागे, तिचं मंदिर मागे आहे. काय व्हायचं, असंच आषाढीच्या एका वारीच्या वेळेला सगळ्या भक्तजनांचा मेळा जमलेला होता पंढरपुरामध्ये. अहो 5-5 दिवस हा उत्सव चालायचा. त्या शयनगृहातनं त्यांचे पलंगसुद्धा बाहेर निघायचे. 2 दिवस रुक्मिणीने सहन केलं. तिच्या सहनशक्तीचा अगदी अंत झाला आणि नंतर ती जी रुसली आणि मंदिरात मागे जाऊन बसली. त्यामुळे अजूनही रुक्मिणीचं मंदिर मागे, विठ्ठल एकटे पुढे. आणि मग 5 दिवस झाला उत्सव आणि त्यांचे भक्त संत मंडळी अगदी स्पेशल कोण कोण, जनी, तुकोबा, सेनानावी, एकनाथ, नामदेव आले पांडुरंगाच्या दर्शनाला. आता गावी निघायची वेळ आली, वारी झाली आणि म्हणाले, अहो देवा, रुक्मिणी ते दिसत नाही आहेत, की रुक्मिणी गेली तरी कुठे रखमाबाई? विठ्ठल काय लबाड हसले नुसते, काही उत्तर दिलं नाही. परत आपलं त्यांचं तेच की अहो रुक्माबाई त्याला बरं बिरं नाही आहे का, आजारी आहे का, कुठे गेल्या रखमाबाई? झालं, विठ्ठल म्हणू लागले हसायला. आणि मग हे भक्त म्हणाले, त्याच्यावर विठ्ठल म्हणाले आणि आले मग रुक्मिणीकडे. आता हे काय म्हणाले, भक्त म्हणाले, सावळ्या हरी तू सांग ना खरी, सावळ्या हरी तू सांग ना खरी, काय झालं हसायला? अहो रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, चल जाऊ पुसायला, चल जाऊ पुसायला. आली भक्त मंडळी पुसायला. आधीच रुक्मिणी रागावलेली, रागावलेल्या माणसाला विचारायला गेलं की काय होतं, अशी खरडपट्टी काढलेन. झालं, रुक्मिणी म्हणते, रुक्मिणी काय म्हणते, ही कोण तुमची जनिक बनी, ही कोण तुमची जनिक बनी, तिची कशी केली वेणी निफणी, तिची कशी केली वेणी निफणी, कप दळण कांडण करून गेला, लुगडी धुवायला, काय झालं हसायला? रखमाई रुसली, कोपऱ्यात बसली, का आले पुसायला? अहो का आले पुसायला? हा कोण तुमचा तुकोबावाणी, त्याने म्हणलेली 2-4 गाणी, हा कोण कुठला तुकोबावाणी, त्याने म्हणलेली 2-4 गाणी, एवढ्यासाठी का विमान धाडायचं फुकटचं बसायला? अहो फुकटचं बसायला, काय झालं हसायला? रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, का आले पुसायला? अहो का आले पुसायला? हा आणखीन एक सेना न्हावी, हा आणखीन एक सेना न्हावी, त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी, त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी, राजाची केली स्वतः जामत, बसलं तासायला, काय झालं हसायला? रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, का आले पुसायला? का आले पुसायला? उगाळलं चंदन हरकत नाही, उगाळलं चंदन हरकत नाही, एकनाथ तसा कुणी परका नाही, एकनाथ तसा कुणी परका नाही, पण पाणक्या बनून तिथेच राहिलात पाणी भरायला, काय झालं हसायला? रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, का आले पुसायला? अहो का आले पुसायला? नाम्याचं कीर्तन ऐकायला गेलात, नाम्याचं कीर्तन गेलात ऐकायला, अंगात आल्यावाणी लागलात घुमायला, अंगात आल्यावाणी लागलात घुमायला. भक्तांच्या घरी एक ठेवलंय काय, अहो भक्तांच्या घरी एक ठेवलंय काय, उठ घुसायला, उठसूट घुसायला, आता काय झालं हसायला? रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला,
रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, चल जाऊ पुसायला. पण रुक्मिणीच्या रुसण्याचं हे एवढंच कारण नाहीये की खरी पोटदुखी तुम्हाला माहितीये का? तुम्ही हो म्हणालात तर सांगते, नाही तर मी बापडी बसते. नाही माहिती सांगू? चला, ऐका ऐका. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, आंघोळीला काढ पाणी, आंघोळीला काढ पाणी. मी नाही काढीत पाणी, जनी तुमची पट्टराणी, जनी तुमची पट्टराणी. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात, जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, जेवायला वाढताट, जेवायला वाढताट. मी नाही वाढीत ताट, जनी तुमच्या हृदयात. मी नाही वाढीत ताट, जनी तुमच्या हृदयात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात. आहो जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, पानाचा लाव विडा. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, पानाचा लाव विडा. मी नाही लावत वेडा, जनीचा नाद सोडा. आहो जनीचा नाद सोडा. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात. आहो जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, मनी नको आणू पाप, मनी नको आणू पाप. जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय बाप. जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय बाप. आपण तिचे माय बाप, आपण तिचे माय बाप. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. जनी आहे आमची लेक, आम्ही तिचे माय बाप. जनी आहे आमची लेक, आम्ही तिचे माय बाप. आम्ही तिचे माय बाप.